नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या जर आपण बघितलं तर एमपीएससी ग्रुप सी या भरतीबद्दल बऱ्याचशा काही नवीन अपडेट्स आहेत त्या येत आहेत। अशीच एक अपडेट तलाठी भरती संदर्भात म्हणजेच एमपीएससी ग्रुप सी संदर्भात आलेली आहे। ती अपडेट नेमकी काय आहे चला तर जाणून घेऊया। अपडेट अशी आहे मित्रांनो, यामध्ये साधारण सध्या जर आपण बघितलं एक प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे आयोगाचं 1 ऑगस्ट 2026 रोजी। यामध्ये भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा संदर्भातील एक शासन निर्णय एक जीआर जो आहे तो घेण्यात आलेला आहे आणि या पद्धतीने काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहे। सोबत सोबत उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनालय यासारख्या सगळ्यांसाठी जे कॅडर बकेटिंग रिलेटेड आपला जुना एक व्हिडिओ आहे त्याबद्दल इथे कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ते सगळे सांगितलंय। कोणते नेमके गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये कोणते पद असतील की ज्यांची परीक्षा सामायिक असणार आहे, असे 10 वेगवेगळे संवर्ग यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले। सोबत यांच्या व्यतिरिक्त अजून काही आहेत की जे हे वगळून बाकीचे काही आहेत याबद्दलची डिटेल माहिती मग हे नेमकं काय म्हणतंय याला डिकोड करून नेमकं कशा पद्धतीने सांगितलं जातंय ते आपण एकदा समजून घेऊ। आज जर आपण बघितलं समजा गट क परीक्षेमध्ये जर बघितलं तर नवीन एक प्रसिद्धी पत्रक आणि एक संदर्भ दिलेला आहे त्यांनी। तो संदर्भ काय आहे तो बघा। मूळ 5 मे रोजीचा जो जीआर आहे विविध विभागांची गट क पदे म्हणजे तलाठी पद क्रमांक 6 सह एमपीएससी कडे वर्ग करण्यात आलेली आहे। मग एमपीएससी गट क याच्या अंतर्गत जर मी म्हटलं समजा तलाठी सारखेच अजून 6 वेगवेगळे तलाठी पद क्रमांक 6 सह काही संवर्ग जे ते तलाठीमध्ये ऍड करण्यात आलेले आहेत, ह्या ग्रुप सी मध्ये ऍड करण्यात आलेले आहेत। नवीन प्रसिद्ध पत्रक आलंय की ज्याच्यामध्ये काय नियोजन असणार आहे नवीन या संदर्भातली काही घोषणा जी आहे ती करण्यात आलेली आहे। सगळ्यात पहिल्यांदा जर म्हटलं तर संवर्ग कोणते कोणते आहेत आणि काय काय याच्यामधली डिटेल आहे ती आपण जाणून घेऊया। सगळ्यात पहिल्यांदा प्रशासकीय संवर्ग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह संवर्ग जो आहे तो या ठिकाणी बघायला भेटेल। त्यात कोणते कोणते आहेत, एक तर तलाठी भरती जी आहे ती संपूर्ण याच्या अंतर्गत होणार आहे। त्यानंतर लिपिक टंकलेखक असेल मग तो मंत्रालयात असेल किंवा अजून वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या जेवढ्या पण आस्थापनांमध्ये लिपिक टंकलेखक लागतो तो सगळ्याच्या सगळ्या या माध्यमातून घेतला जाईल। कर सहाय्यक ज्याला टॅक्स असिस्टंट म्हणतो आपण ती सुद्धा रिक्रुटमेंट, उद्योग निरीक्षक असेल किंवा दुय्यम निरीक्षक असेल या पदांसाठी सुद्धा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। वरिष्ठ अभिलेखापाल किंवा वरिष्ठ लिपिक असेल आणि सोबत सहाय्यक अधीक्षक व तांत्रिक सहाय्यक हे सगळे संवर्ग। सोबत सोबत तांत्रिक संवर्गामध्ये कोणते कोणते आहेत, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक AMVI आणि सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी हे नवीन ऍड झालेले जे आहेत त्यामधला हा एक संवर्ग। यामध्ये नेमकं काय असणार आहे, मग ह्यांची कॅडर बकेटिंग नुसार यांची जी परीक्षा असणार आहे पूर्व परीक्षा मग कंबाईन संयुक्त पूर्व परीक्षा असणार आहे, ज्यामध्ये गट क मधील सर्व पदांसाठी मग ते प्रशासकीय असू द्यात किंवा तांत्रिक असू द्यात या सगळ्यांसाठी एकच सामायिक पूर्व परीक्षा होणार आहे। जी सध्या आपण जर बघितलं समजा रिसेंटली जी गट क ची एक्झाम आहे ती एकच एक्झाम या ठिकाणी कन्सिडर केली जाते। तुम्ही कोणत्याही पदासाठी अर्ज केला असला तरी पूर्व परीक्षा सगळ्यांसाठी कॉमन असणार आहे, सारखी असणार आहे। ठीक आहे, जे आपण म्हटलं समजा साधारण जर बघितलं तर सध्या जे काही एक्झाम आहेत ग्रुप सी ची मग ती ऑक्टोबर मध्ये होणारी ती परीक्षा सामायिक या ठिकाणी आपण म्हणू शकतो। पूर्व परीक्षेचा निकाल कसा लागणार, मग आता या पूर्व परीक्षेचा निकाल कशाच्या बेसवरती लागेल, सगळ्यात पहिल्यांदा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व प्रशासकीय पदांना मिळून 2 ह्याच्या कॅटेगरी बनतील। पूर्वचा कट ऑफ जो लागेल ह्यांच्यासाठी वेगळा, तांत्रिक साठी वेगळा लागेल। असं नाहीये की सगळ्यांसाठी कॉमन कट ऑफ असेल, याच्यात 2 गट होतील। मग या 2 गटांपैकी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ज्याच्यामध्ये आपण म्हटलं समजा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ज्याच्यामध्ये आपण म्हटलं हे सगळे तलाठी, लिपिक, कर सहाय्यक, उद्योग निरीक्षक यांच्यासाठी पूर्व परीक्षेचा सेम कट ऑफ असेल, सेम। मग जर मी म्हटलं समजा 70 मार्कांचा कट ऑफ आहे तर सगळ्यांसाठी सेमच असेल, 70 हा सेंटर कन्सिडर केला जाईल। ठीक आहे, हेच मी म्हटलं तांत्रिक मध्ये हा जास्त पण लागू शकतो, 80 आला समजा किंवा 70 आला, जो काही येईल जे मार्क्स असतील जे कट ऑफ असतील ते ह्या पद्धतीने तांत्रिक साठी वेगळा लागेल आणि सोबत सोबत ऍडमिनिस्ट्रेटिव्ह साठी वेगळा लागेल। ठीक आहे, मग तांत्रिक मध्ये असे कोणते कोणते पद आहेत, AMVI आणि सहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकारी या परीक्षांसाठी जो कट ऑफ आहे या दोघांसाठी तांत्रिक भरतीसाठी एक वेगळा कट ऑफ जो आहे तो याच्यामध्ये लागेल। म्हणजे पूर्व परीक्षेचे 2 कट ऑफ येतील, एक कट ऑफ हा तांत्रिक साठी म्हणजे टेक्निकल साठीचा असेल आणि एक कट ऑफ हा ओव्हरऑल संयुक्त उरलेले जे पद आहेत त्यांच्यासाठीचा असेल। आता येऊ मुख्य परीक्षेकडे।
मुख्य परीक्षा जर मी म्हटलं प्रशासकीय संवर्गासाठी समान पॅटर्न, हा सगळं पूर्व झाल्यानंतर मग त्या प्रशासकीय असू द्या किंवा बाकी सगळे प्रशासनातले जेवढे आहेत पद, या सगळ्यांसाठी मुख्य परीक्षा एकत्र असेल. म्हणजे पूर्व जे झालेले आहेत त्याच्यानंतर पूर्व पण सेमच झाली आणि मेन्स जी असणार आहे मुख्य परीक्षा ती सुद्धा सेम असणार आहे, ज्याच्यामध्ये पेपर 1 असेल मराठी आणि इंग्रजी या विषयाचं, ज्यामध्ये 50-50 प्रश्न, एक प्रश्न 2 मार्काला, या हिशोबाने 100 मार्कांसाठी यामध्ये प्रश्न विचारले जातील. मराठी 100, इंग्रजी 100. जीएस चा पेपर 2 असेल, ज्याचे 200 गुण जे आहेत ते या ठिकाणी असतील. म्हणजे 200 मार्कांसाठी भाषा विषय आणि 200 मार्कांसाठी जीएस जनरल स्टडीज जे आहेत. उरलेले सगळे जे काही विषय आहेत ते सगळे याच्यामध्ये विचारले जातील. अशी टोटल 400 गुणांची मुख्य परीक्षा ही या ठिकाणी होणार आहे. यानंतर जर मी म्हटलं समजा मग महत्वाचा अपवाद, तांत्रिक पदांची मुख्य परीक्षा, इथं थोडासा बदल या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो. जे काही टेक्निकल आहे, मी जर म्हटलं समजा प्रशासकीय ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये पूर्व आणि मुख्य दोन्ही सगळ्या संवर्गासाठी सेम परीक्षा झाली, बरोबर. पण टेक्निकल मध्ये मात्र तसं नाही आहे. टेक्निकल मध्ये पूर्व सारखी आहे, सेम आहे. पण जो टेक्निकल मधला मेन पेपर असणार आहे मेन्सचा, या 2 पदांसाठी मत्स्य व्यवसाय आणि AMVI यांचा परीक्षेचा पॅटर्न पूर्णपणे वेगळा आहे. त्यांची परीक्षा स्वतंत्रपणे घेतली जाईल, सेपरेट एक्झाम होईल त्यांची. मग जर मी म्हटलं समजा तांत्रिक पदामध्ये AMVI सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी आणि प्रशासकीय पदांसोबत यांची परीक्षा होणार नाही. या 2 पदांची परीक्षा टेक्निकल म्हणजे त्यांच्यामध्ये वेगळे असेल. मग नेमकं काय वेगळं असेल, बदल काय असेल? मग जर मी म्हटलं समजा त्यांचे टेक्निकलचे पेपर असतील, ज्या विषयामध्ये त्यांचं स्पेशलायझेशन आहे त्याच्याशी रिलेटेड ते बनतील, तो वेगळा स्वतंत्र पाठ झाला. आता मुख्य परीक्षेचा निकाल आणि कट ऑफ आपण बघितलं. पूर्व परीक्षेचा निकाल, त्याचा कट ऑफ पूर्वचा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह साठी वेगळा लागेल, प्रशासकीय साठी, तांत्रिक साठी वेगळा लागेल. मग तसा मुख्य परीक्षेचा पण लागेल का? मुख्य परीक्षा सगळ्यांची एकत्र असली तरी 400 गुणांपैकी प्रत्येक पदाचा स्वतंत्र कट ऑफ निश्चित केला जाईल. म्हणजे तलाठी भरतीसाठी तुम्ही प्रेफरन्स दिलेला आहे, मग त्या प्रेफरन्स नुसार तुम्हाला काय करावं लागेल, त्या तलाठी भरतीसाठीचा मुख्यचा कट ऑफ वेगळा असेल. जर मी म्हटलं समजा क्लर्क लिपिक जो असेल त्याच्यासाठी वेगळा असेल, टंकलेखक साठी असेल तो वेगळा असेल. असा प्रत्येक पदासाठीचा संवर्गणी म्हणत मी प्रत्येक पदासाठी वेगवेगळे कट ऑफ जे आहे ते याच्यामध्ये मेन्स मध्ये लागतील. मग लिपिकचा वेगळा, तलाठीचा वेगळा आणि कर सहाय्यक याच्यासाठी वेगवेगळा. जिथं मॅक्झिमम प्रेफरन्स देतील लोक, समजा ग्राम महसूल अधिकारी आहे, तलाठी, या पदाला मॅक्झिमम लोकांनी पसंती दिली, तर सगळे जण जे जास्त स्कोअर करणार ते इकडे जातील. जर मी म्हणलं पसंती क्रम नुसार जे आहे तर मॅक्झिमम या पद्धतीने ठरतील, म्हणून कट ऑफ वरती किंवा कमी होतील अशा पद्धतीने राहील. हा हे बघा या पद्धतीने. समजा मी म्हणलं पसंती क्रम, आता पद मिळाले, उदाहरणार्थ तलाठी आपण घेतला, जर समजा पद मिळालं, जर पसंती क्रम याला 1 दिलेला आहे, तुम्ही या ठिकाणी तुम्हाला तलाठी जे या पदासाठी तुम्ही 1 नंबरचं पद दिलं होतं, प्रवास संपला, ऑप्टिंग आउट उपलब्ध नाही, पुढील पदासाठी विचार होणार नाही. जर तुम्हाला तलाठी हे पद भेटलेलं आहे तर अशा केसमध्ये दुसऱ्या पदांसाठी तुमचा विचार होणार नाही. ऑप्टिंग आउटची पद्धतीच नाही आहे, ती काढून टाकण्यात आलेली आहे. याचा पण GR, याचा पण व्हिडिओ आपला ऑलरेडी व्हिडिओ YouTube वरती आहे, चेक करू शकता. आता जर समजा तुम्हाला पद मिळालं तर प्रॉब्लेमच नाही आहे, ठीक आहे. पण समजा पद मिळालं नाही, मग अशा केसमध्ये तुमचा विचार ऑटोमॅटिकली 2nd नंबरचा जो पसंतीक्रम होता त्यासाठी तुमचा विचार केला जाईल. इकडे पण सिलेक्शन नाही झालं, 3रं पद प्रेफरन्स तुम्ही जे दिलेले होते ते त्या प्रेफरन्स नुसार काय केलं जाईल, तुम्हाला एक पद जे आहे ते अलोकेट केलं जाईल. मग आता ज्या लोकांनी जुने अर्ज भरलेले आहेत त्यांना ते प्रेफरन्स टाकलेले नव्हते तेव्हा, मग आता ते अपडेट करता येतील का? करता येतील. ह्यांच्यासाठी नेमकी प्रोसेस काय असणार आहे? एकदम सोपी प्रोसेस आहे. जुने अर्ज अपडेट करा. ज्यांनी आधीच अर्ज केला होता त्यांना नवीन फॉर्म भरण्याची किंवा पुन्हा फी भरण्याची गरज नाही. डायरेक्टली MPSC पोर्टलवर लॉग इन करा. सगळ्यात पहिल्यांदा लॉग इन करायचे, तुमच्याकडे तुमचा ID आणि पासवर्ड हा दिलेला असेल. जुन्या अर्जासमोरील व्ह्यू बटनवर क्लिक करा आणि या ठिकाणी व्ह्यू वरती तलाठी या पदाचा पर्याय निवडा. जे काही प्रेफरन्स असेल ते निवडा. या पद्धतीने ते दिसल, तलाठी पद क्रमांक 6 जे काय असेल, ठीक आहे. या पद्धतीने करा. ह्या पद्धतीने तुम्ही जाऊ शकता. याचसाठी ह्या तलाठी भरती असेल किंवा ग्रुप C असेल, ऍक्च्युअली ही तलाठी भरती नसून ही MPSC ग्रुप C भरती आहे, ज्यामध्ये तलाठी हे पद ऍड करण्यात आलेलं आहे. पण बऱ्याच जणांना म्हणणं आहे
मार्केटमध्ये ज्या पद्धतीने झालेलं आहे की ही तलाठी भरती आली त्यानुसार समजण्यासाठी सांगतो. ह्या तलाठी भरतीच्या तयारीसाठी आपल्याकडनं म्हणजेच मास्टर टीचर कडनं आपल्या ऍपवरती फ्री बॅचेस सुद्धा आहेत, फ्री PDF आहेत. त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ताच्या स्पेशल बॅचेस पण चालू झाल्या आहेत. प्रत्येक विषयाच्या सेपरेट बॅचेस पूर्व आणि मेन्स साठीच्या त्या सुरू झालेल्या आहेत. तुम्ही एकदा मास्टर टीचर हे ऍप डाउनलोड करा, त्यामध्ये ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला भेटतील आणि या ऍपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. ती एकदा बघून घ्या, त्याच्यावरती क्लिक करा आणि त्या पद्धतीने ऍप डाउनलोड करून घ्या, जेणेकरून लवकरात लवकर तुमचं सिलेक्शन होईल. थँक्यू व्हेरी मच. गुड डे टू ऑल ऑफ यू.